नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित बघा. काय दिलेलं आहे? ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? आपल्याला वेग किती दिलेला आहे? 48 किमी प्रति तास. प्रत्येक तासाला किती? ताशी 48 किलोमीटर, म्हणजे वेग बरोबर 48 किलोमीटर प्रति तास. प्रत्येक तासाला 48 किलोमीटर. हां, आता आपलं किती अंतर जायचं आहे? एकूण अंतर किती? 336 किलोमीटर. तर वेग दिलेला आहे 48 किलोमीटर पर तास आणि अंतर 336 किलोमीटर. तर आपल्याला काढायचं काय आहे की एवढं अंतर जाण्यासाठी या वेगानं किती तास लागतील. मग लागणारे तास बरोबर काय होणार? लागणारे तास बरोबर 336 भागिले 48. आता भागाकार देऊया 48नं. त्या अगोदर काय करून घ्यायचं? 48चा पाढा तयार करून घ्या. 48 गुणिले 1 बरोबर 48. तर अशा रीतीनं आपण 48चा पाढा तयार करून घेतलेला आहे. पुढं बघा, भागाकार करूया आता. तीनशे 36ला 48नं भाग द्यायचा आहे. बरं, 3 शतकला इथं भाग जातो आहे का? 48नं नाही जात, म्हणून आपण इथं 0 घेतलं. त्यानंतर इथं हे 3 शतक आणि हे 3 दशक असे दोन्ही मिळून काय होणार? 33 दशक. त्या 33 दशकला 48नं भाग जातो का? नाही जात, त्यामुळे अनेक शून्य. आता परत 6 एकक आपण इथे ह्याच्यामध्ये मिळवलं तर किती झाले? 48नं आपण 33 दशकला जर भाग दिला तर काय होणार? 48 शून्य 0. वरून 6 घेतले. आता हे 6 एकक, 3 दशक आणि 3 शतक, म्हणजे हे 33 दशक झाले आणि 6 एकक ह्याच्यामध्ये मिळवलं तर किती होणार आहे? 336 एकक. आता ह्या 336 एककला 48नं भाग द्यायचा आहे. इथं बघा 48च्या पाड्यामध्ये 48 गुणिले 7 बरोबर किती? 336. त्यामुळे काय होणार? 48 7 336. 7 6 गेले 0, 3 3 गेले 0, 3 3 गेले 0. अशा रीतीने आपलं उत्तर काय आलं? एकूण लागणारे तास ताशी 48 किमी वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? 7 तास लागतील. अशा रीतीने उदाहरण संग्रह 15 आपल्याला पूर्ण सोडवायचा आहे. धन्यवाद.